आजकाल अनेक जण म्हणतात, अरे मी सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी पितो, पोट साफ होतं म्हणे. कोणी सांगतं डॉक्टरने सांगितलंय भरपूर पाणी प्या, तर कुणी म्हणतं माझ्या ओळखीच्या ताईंनी सांगितलंय म्हणून मी सवय लावली. कधी व्हॉट्सअपवर मेसेज येतो, दररोज 5-6 लिटर पाणी प्या, शरीर साफ होतं, आणि मग आपण न विचार करता तो सल्ला सहज स्वीकारतो. आजकाल अनेकांचा एक ठाम समज असतो, भरपूर पाणी पिलं की शरीरातली आतडी अगदी धुवून जातात, सगळं स्वच्छ होतात. पण खरंच असं होतं का हो? आपल्या शरीरातील अन्नवाह स्रोतच म्हणजे काय प्लॅस्टिकचा पाईप किंवा गटारची नळी आहे का, की वरून असं ओतलं की खालून सगळं स्वच्छ झालं? काही जण म्हणतात मला 4 वर्षापूर्वी मूतखडा होता म्हणून आता आम्ही अजून सुद्धा भरपूर पाणी पितो. कारण कुणीतरी सांगितलं होतं फ्लशिंग ऍक्शन होते, किडनी स्वच्छ होते म्हणे. पण खरंच असं होतं का हो? वरून पाणी पिलं की थेट किडनीत जातं का? नाही, अजिबात नाही. हे शरीर इतकं साधं सरळ काम करत नाही. पाणी पिल्यावर ते आधी पोटात जातं, मग आतड्यामधून शोषलं जातं, त्यानंतर ते रक्तातून सर्व शरीरभर फिरतं. प्रत्येक अवयव आपलं कार्य पार पाडत असतो, आणि सगळ्यात शेवटी पाण्याचं फिल्टरिंग म्हणजे जो शेवटचा स्टॉप आहे हा किडनीचा असतो. अहो, आपण जे पाणी पितो त्याचंही शरीरात पचन व्हावं लागतं, आणि पचन प्रक्रियेसाठी शरीरातील अनेक अवयवांना काम करावं लागतं. जेव्हा आपण पाणी अति प्रमाणात पितो तेव्हा या सर्व अवयवांवरती अनावश्यक ताण येतो. म्हणजेच जास्त पाणी पिणं हे शरीरासाठी तितकंच अपायकारक आहे जितकं कमी पाणी पिणं. कारण आपण जे पाणी पितो ते थेट किडनीत जात नाही, शरीरातील अत्यंत गुंतागुंतीच्या मार्गातून प्रवास करत असतं, आणि त्या प्रत्येक टप्प्यावर शरीराला मेहनत करावी लागते. जेव्हा आपण अनावश्यकपणे खूप पाणी पितो तेव्हा आपलं हृदय आणि किडनीवरती जास्त म्हणजे एक्स्ट्रा बर्डन पडतो, आणि हा ताण दीर्घकाळ राहिला तर हे दोन्ही अवयव लवकर थकतात आणि रोग निर्मितीला पोषक वातावरण किंवा परिस्थिती निर्माण करतात.